गीत आपणापुढे सादर करतो आहो की या ठिकाणी मी तर धन्यवाद मानायला पाहिजे. समजलं का नाही. खऱ्या अर्थाने आमची विद्येची जर देवता असेल तर मातोश्री सावित्रीबाई फुले. आणि म्हणून ज्या सातारा जिल्ह्यामधील नायगाव या गावातील एक लेख खंडोजी नेवसे पाटलाची मुलगी, खंडोजी नेवसे पाटलाची मुलगी जिचं नाव सावित्रीबाई. समजले की नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुले सोबत त्यांचा विवाह होते. आणि विवाह झाल्याच्या नंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले 23 शाळा काढतात तुम्हाला सांगतो. आणि महिलांना शिक्षणाची बंदी असते त्यावेळेस तुम्हाला सांगतो चूल आणि मूल. समजलं की नाही. लेकरं पैदा करायची मशीन हे आमच्या महिलांना समजायचं समजल्या जात होतं त्या काळामध्ये. राजा बोले दाढी हाले. महिलाला जर गावातून जायचं काम पडलं तर पायातली चप्पल डोक्यावर घेऊन जावं लागत होतं. तो काळ होता. समजलं की नाही. आणि मग महात्मा ज्योतिबा फुलेची पुण्याई, सावित्रीबाई फुलेची पुण्याई तुम्हाला सांगतो. काशी नावाची महिला, काशी नावाची महिला. इथे सगळे ज्ञानी पंडित लोक बसलेले आहेत. आणि सती जाण्याची पद्धत होती त्या काळामध्ये. नवरा मेलो तर बायकोला सती जावं लागत होतं. हो ना. म्हणजे त्याच्या चितेवर उडी घ्यावं लागत होती. उडी जर नाही घेतली तर एवढं स्वतःहून तिने जर उडी नाही घेतली स्त्रीने तर मोठं लंबजात बासडं असायचं. त्याला एक चाकूसारखी स्वीट पनेरी असायची. आणि त्या बासड्याने धकव तिला त्या जिवंतपणे त्या चितेवर उडी मारावं लागत होती. तो काळ होता. काशी महिलेचा नवरा मरण पावला. समजलं का नाही. आणि काही लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. जवान होती, तरुण होती. ते 3 महिन्याची गरोदर. समाज तिचा म्हणजे स्वीकार करत नव्हता. म्हणे काय करू रे म्हणे जीवन जगून, काय करू म्हणे जगून मी, त्यापेक्षा मेलेलं परवडलं म्हणे. हो हा त्यापेक्षा मेलेलं परवडलं म्हणे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बंधूजन हो, तिने मुठा नावाची नदी, मुठा नावाच्या नदीमध्ये दोन्ही थड्याने वाहत होती. तिथे गेले ना आता उडी मारणार तितक्यामध्ये माझे महात्मा ज्योतिबा फुले आले. त्या काशी नावाच्या महिलेचा हात पकडला. ती रडायला बसली. सांगायला बोले झालं काय. असं असं घडलं म्हणे. हिम्मत हारू नको, चल म्हणे माझ्यासोबत. तू मरशील तर जगाला काय सांगशील का म्हणते. आज तू मेलीस उद्या दुसऱ्या बाईवर अत्याचार झाला ते सुद्धा अशीच करेल, तुझं करेल. आणि म्हणून तेवढ्या रात्री माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेनं आपल्या घरी नेलं. सावित्रीबाई फुलेनं तिचा मान सन्मान केला. त्या महिलेचं 9 महिने 9 दिवस संगोपन केलं. आपल्या घरी त्या महिलेची, परक्या महिलेची डिलिव्हरी केली. तिचं बाळ, त्या बाळाचं नाव ठेवलं यशवंत. आणि त्या महिलेचं बाळ दत्तक घेतलं. त्याला क्वालिफाईड केलं, शिक्षण शिकवलं, त्याला डॉक्टर बनवलं. समजलं की नाही. ही महात्मा ज्योतिबा म्हणतो सावित्रीबाई फुलेची पुण्य आहे की तुमच्या डोकावर आज जो माना सन्मानाचा पदर आहे. समजलं की नाही. आणि म्हणून एक तरुण मुलगी, गरीब घराण्यातली तरुण मुलगी IAS अधिकारी होते आणि नोकरीवर उच्च पदावर लागते. आणि तेव्हा गावात आल्याच्या नंतर तिचा सत्कार ठेवल्या जाते. त्यावेळेस ते माझी बहीण काय म्हणते हो जरी जन्म दिला माझ्या आईनं आणि गावसार गरजल. ते म्हणते जन्माला तर एक, जेव्हापर्यंत कुंभार आणि कुंभारीन जिवंत आहे तेव्हापर्यंत मळके कितीतरी घालवता येतात. समजलं का नाही. पण त्याला जन्मास कोणी घालते, पण त्याचा सांभाळ करणे, त्याला व्यवस्थित संस्कार देणे हे मात्र नाही. आणि म्हणून जरी जन्म दिला माझ्या आईनं आणि गावसार गरजल आणि दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. जरी जन्म दिला माझ्या आईनं, जरी जन्म दिला माझ्या आईनं आणि गावसार गरजलं दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. माझ्या आईनं दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. आणि म्हणून वय
वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं। वाह वैसे तो इंसान जिंदा होते ही कुछ दिनों के बाद मर जाते हैं। हाँ। पर इस वतन के लिए मर मिटने वाले इंसान अमर हो जाते हैं। वाह 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 अमर हो जाते हैं। कुणाल दादा बोरकर यांच्याकडनं 20 रुपयाचं प्रेमपुष्प या गीतावरती आलेलं आहे, विचारधारेवरती. त्यांना क्रांतिकारी जय भीम. आणि म्हणून तुम्हाला सांगतो तर 1848ला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुलेने एक महिलांसाठी शाळा खोलण्यात आली. आता मग तिथे शिक्षिका कोण? आणि हे माझी सावित्रीबाई फुले अशिक्षित होती. तर महात्मा ज्योतिबा फुलेने एका आम्र वृक्षाखाली, आंब्याच्या झाडाखाली तिला त्या सावित्रीबाईला शिकवलं. आई गिरवणे शिकवलं. त्यानंतर ती लिहायला वाचायला शिकली आणि माझी सावित्रीबाई फुले महिलांना शिक्षण देण्यासाठी तत्पर झाली. तरी लोकांनी तिचा छळ केला हो, पण परिहार मांडली ना माझ्या मातोश्री रमाई सावित्रीबाई फुलेने. आणि म्हणून ती माझी माय बहीण आय एस अधिकारी त्या सावित्रीबाई बद्दल सांगते आहे. ऐका पुढे काय म्हणतो ते. त्या मजम्यामध्ये ते माझी आय एस अधिकारी माझी बहीण म्हणते आहे, सतीची दाशी दाशीची अबला, सतीची दाशी दाशीची अबला, विचारू नको काळ कसा निभला, विचारू नको काळ कसा निभला. सतीची दाशीनं दाशीची अबला, समजलं की नाही. सती बनवण्यात आलं आणि मग लग्न झाल्यानंतर नाही का एखाद्या मनुष्याचं लग्न जेव्हा होत होतं तर पहिले सुवर्ण जातीच्या लोकांच्या घरी त्या बाईला नेऊन दिलं जात होतं. पहिले तो तिच्यावर अत्याचार करायचा. समजलं की नाही. नंतर तुमची, समजलं की नाही. अबला म्हणजे कमजोर बनवल्या महिलांना शिक्षण द्यायचं नाही. समजलं की नाही. अशी ती प्रथा होती बंधुजन हो. पण सावित्रीबाई फुलेशी पुण्य आहे, महात्मा ज्योतिबा फुलेशी पुण्य आहे. समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो, सतीची दाशी दाशीची अबला, विचारू नको काळ कसा निभला. आणि म्हणून त्या सांगते, त्या लोकांना उपदेश करते. अरे माझ्यावरच्या अन्यायासाठी, माझ्यावरच्या अन्यायासाठी अजी कोणी नाही धजलं. आणि दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं, दूध शिक्षणाचं पाजलं. हमारे बड़े भैया नासिर भाई हल्ले मुकाम नागपुर मिनी माता नगर, इनकी ओर से 100 रुपये का नजराना इस विचारधारे पर आया है. हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करती है. थँक्यू. सलाम वालेकुम. हॅलो. त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू आदरणीय मनोजदादा वाघमारे हल्ले मुक्काम नागपूर भांडेवाडी यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं प्रेमपुष्प या विचारधारेवरती आलेलं आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतो, 5 मिनिट. हॅलो. याच्यानंतर एक हिंदी गाणं पण म्हणायचं, हिंदी गाणं. हो म्हणून ना याच्यानंतर. ठीक आहे काही चिंता नाही करत. ऐका पुढे काय म्हणतो ते. त्याकडे फक्त 20 मिनिट आहे. तुमच्याकडे फक्त 20 मिनिट आहे. हा ठीक आहे 20 मिनिट नाही 5 मिनिटात उरकवतो मी. चलो. शिक्षणाची तर बंदीच होती,
एक नाही 1000 गाणे बोल दूंगा मम्मी कसं हा पण आता माझं आद्य कर्तव्य त्यांचं पाठलाग करणं नाही का मी आपलं शानपण कायले करू जी समजलं की नाही शिक्षणाची तर बंदीच होती वाह वाह चुल मुल होत दिवस राती क्या बात है आणि व्यथा पाहून ज्योतिरावांचं या माय माऊलीची व्यथा पाहून समजलं की नाही अरे व्यथा पाहून ज्योतिरावांचं आणि काळीज फाटलं अरे अरे म्हणे ज्या बाईला रत्नाची खान म्हणतात आणि तिच्यावरच जिच्या उदरातून बाबासाहेब जिच्या उदरातून महात्मा ज्योतिबा मी जन्मास आलो रे आणि त्या माझ्या माय बहिणीशी अशी हवेल ना आणि म्हणून व्यथा पाहुणी ज्योतिरावांचं आज काळीज फाटलं पण दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं दूध शिक्षणाचं पाजलं हो आणि म्हणून तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते तुम्ही तेच नारजे फेकल्या तुकड्यासाठी मनुवाद्याची पाय चाटते आणि म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते अरे जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला बरोबर आहे जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला आणि विद्येचं अमृत पिऊन माझा भीमराव सळसळला वाह वाह तेही तुमच्यासाठी तरी ते तुम्हाला नाही पटलं तिथं वैऱ्यांचं कसं पटते आणि म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते क्या बात है अरे तुमचेच आरक्षण खाऊन ज्याचे पोट आले आणि तुम्ही आपसामध्ये झगड टाकावं अक्कल येत रे तुम्हाला तुम्ही आपसामध्ये झगड टाकावं अक्कल येत रे तुम्हाला तुम्ही 18 पगड एक होऊ नये तुम्ही 18 पगड एक होऊ नये असे ज्यांना वाटते तरी समजत नाही लेखो त्याचे विचार तुम्हाला कसे पटते आणि म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते क्या बात है वरमाने डकरतेत ना खालमाने शेपूट टाकते कसे हा वरमाने डकरतेत ना खालमाने शेपूट टाकतेत हे जग जाहीर आहे पण सत्य सांगायला कुणाच्या बापाला भीत नाही त्याचं नाव शाहीर आहे वाह वाह सत्य सांगायला कुणाच्या बापाला भीत नाही त्याचं नाव शाहीर आहे तरी हिजऱ्याले जनांना बरोबर भेटते आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून म्हणणं आहे की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते कुणातरी पाहिल्यासारखं वाटते आणि म्हणून ऐका शेवटच्या कडव्यामध्ये माझे गुरुवर्य आदरणीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब लिहितात मैं वाकिफ खुश हूं उनके विचारधारे पे समझे कि नहीं मेरी उम्र उनको लग जाए ऐका पुढे शेवटच्या कडव्यात काय म्हणतो विद्याची देवता कोणाला म्हणता विद्येची देवता कोण सरस्वती का सावित्री मला सांगा विद्येची देवता काही लोक म्हणतात टीका टिपणे म्हणून करणार नाही समजलं का नाही बंधूजनो समजलं की नाही वास्तविकता म्हणतोय विद्येची देवता सावित्री सरस्वती संबोधतात काही लोक नाही का माता सरस्वती मला सांगा आता आम्ही शाळा शिकत असतो बरोबर आहे 10वी 12वीचे बोर्डाचे पेपर असतात बरोबर आहे की नाही मग आता 10वी 12वीचे बोर्डाचे पेपर आहेत आणि मग त्या ठिकाणी विद्येची देवता सरस्वती म्हणतो ना आपण बरोबर आहे की नाही तर मला सांगा आता उद्याचा माझा इंग्लिशचा पेपर आहे उद्याचा माझा इंग्लिशचा पेपर आहे आणि मग विद्येची देवता जर सरस्वती माता आहे तर मी बाजारात गेलो असतो आणि तिथून सरस्वती मातेची एक फोटो आणली असती मस्त आंघोळ पाणी करून अगरबत्ती लावली असती तिला उशेच्या खाली ठेवून आराम केलो असतो आणि भातपाय जोडले असते सकाळी उठल्यावर माया उद्या इंग्लिशचा पेपर आहे 100 पैकी 100 मार्काचा सोडवून दे होईल काय असं झालं का कधी हा आणि म्हणून शेवटच्या काळात मला काय म्हणायचं आहे तुम्ही सगळे ज्ञानीवंत लोकात बंधूनो ऐका पुढे काय म्हणतो ते विद्याची देवता कुणाला म्हणता मनुवाद्यांनी भुलविली जनता म्हणून त्या पुरुषोत्तमानं आणि म्हणून या निशस्त्रावानं आजी सावित्रीला पूजलं आणि म्हणून आई तुम्हाला सांगतो जीवन चरित्र जर वाचायचं असेल तर सावित्रीबाई फुलेचं वाचा तुमच्या जीवनामध्ये उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आज मनुष्याला खांद्याला खांदा लावून तुम्ही माना सन्मानाचं जीवन जगत आहे हे पुण्य आहे कोणाची आहे
सावित्रीबाई फुलेची ही पुण्य आहे. महात्मा ज्योतिबा फुलेची ही पुण्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. समजलं की नाही? आणि म्हणून त्या पुरुषोत्तमान वा वा आजी त्या सावित्रीला पूजलं क्या बात है आणि दूध शिक्षणाचं पाजलं. सावित्रीनं दूध शिक्षणाचं पाजलं. सावित्री